जय गुरु. जय गुरु. आपण एक 2 मिनिटं थांबूयात, कारण की मी पहिल्यांदा 10-15 मिनिटं म्हणलो होतो आणि मग नंतर लवकर घरी पोहोचलो, त्यामुळे म्हणलेलो 2-3 मिनिटं थांबून सुरू. आणि पाठ 1चा मी काल PDF पाठवलेली आहे, म्हणजे ठेवलेली आहे तिकडे गुगल ड्राईव्हवर, प्रवेश अभ्यास साहित्याच्या लिंक मध्ये. आणि माझ्या अंदाजाने उद्या किंवा परवा पाठ 2 आणि पाठ 3 असं ठेवायचा विचार करतोय. बघूयात कितपत वेळ मिळतोय दिवसात. ठीक आहे, चला आपण चालू करूयात. कपिलजी नाहीयेत वाटतं, रुपालीजी असतील असं मला कळवलं होतं त्यांनी. आपलं हे चाललं होतं का वाक्य, आपलं वंचित होत त्रप धातू होता. ते झालं होतं का चाललं होतं? हो, हा म्हणजे मला कारण नाही ते आठवत झालं नाही. होतं आपलं. वे मैं क्षमा क्षमा नाही नहीं, करेंगे. हा, ते ते चाललं. वह क्यों, सॉरी, हाँ, मैं क्षमा नहीं करता. नाही, वे क्षमा नाही करेंगे ते झालं होतं. बर, हाँ, मग वे क्षमा नहीं करेंगे. ते चाललं ठीक होतं. आहे, सातवं सातवं. ठीक आहे, ठीक आहे, ओके. कोण करत होतं, काही आठवत आहे? तर माझ्या नंतर कोण होतं? सीमा. सीमाताई सोनसळे आहेत मग. हम्म. सीमाताई आलायत का? सीमाताई, बर ठीक आहे, आपण पुढे जाऊयात. नाही, सीमाताई नव्हत्या, निशिगंधाताई आहेत खऱ्या मध्ये, आणि मग सीमाताई आहेत. पण सीमाताईंनी बहुतेक त्या ऑनलाईनच करतायत बहुतेक वर्ग सगळे. ठीक आहे, मग वैजंती जोशी, वैजंती ताई, आणि त्या नसतील तर मग विद्याताई. वे क्षमा नहीं करेंगे. हम्म. आता वे पहिल्यांदा वे क्रियापद बघायचं. करेंगे, नहीं करेंगे, एक हा, क्रियापद आहे. करेंगे. नाही हे आपण फक्त हा त्याला नकारार्थी बनवण्याकरता नाही म्हणतो, हा. पण करेंगे बरोबर आहे. क्षमा करेंगे, वे हे करताय. हा कळलं ना. वे करता है, क्षमा हा नहीं करेंगे, हा क्षमा करेंगे हे क्रियापद आहे. क्रियापद आहे. वेला कुठल्या प्रकारचं आहे, ते वर्तमान काळी आहे का भविष्य काळी आहे? हे भविष्य काय करेंगे म्हटलंय. चला, म्हणजे आपल्याला एक तर हिशोब लागला की हे भविष्य काळी आहे. हो. हा, ते न भविष्यकाळी म्हणजे क्षमिष्यन्ते. बहुवचन हा, आहे म्हणून शंते. हा. क्षमिष्यन्ते. ठीक आहे. हो. हा, चांगलं केलं, क्षमिष्यन्ते. आणि जर का ते क्षमा करत नाहीत असं वर्तमान न काळी असतं तर? ते न क्षमन्ते. बरोबर, करेक्ट. क्षमिष्यन्ते भविष्यकाळी झालं, हो, क्षमन्ते हे वर्तमान काळी झालं. वर्तमान काळी. क्षम क्षमा करणे हे आत्मनेपदी क्रियापद आहे.
हम्म. हा, चालेल, ठीक आहे. पुढचं वाक्य कोण घेणार आहे आता? विद्याताईंनंतर कपिलजी, रुपालीजी पैकी कोणी आलंय? हो, मी आहे. हा, ठीक आहे. ओके. रुपालीजी घ्या ना मग 8वं वाक्य. बच्चे खेलते हैं हम्म म्हणजे बालकाः हम्म रमन्ते बरोबर आहे, कारण की रम म्हणजे रमणे किंवा खेळणे. खेळणे. पण आपण खेळ शिकलो होतो, मग तो परस्मैपदी चालतो, त्यामुळे ते पण बरोबर होईल ना. हो, तेही बरोबर चालेल ना. खेलंती हो पण हो बरोबर होईल. हो, चालेल ना, चालेल. बालकाः रमन्ते किंवा बालकाः हा, पण आपण खेलन्ति. आता पाठ आता सध्या कुठला शिकतोय? आत्मनेपदी, म्हणून आत्मने आपण त्याचं आत्मनेपदी वापरून आपण सराव करतोय. बालकाः रमन्ते. बरोबर, हो अगदी बरोबर. हो, त्यामुळे बहुवचन झालं ते बालकाः असल्यामुळे. बर, मग आता म्हणून रमन्ते. रम रमते धातू चालवा बघू रुपाली ते. रमे रमावहे रमामहे हा हा, रमसे रमेथे रमध्वे छान, रमते रमेते रमन्ते. अगदी बरोबर, छान चालवलात. चालेल. तुमच्या नंतर आता विशाखाताईच आहेत. ओके. हम भी खेलेंगे, आम्ही पण खेळणार. तर मग खेलेंगे म्हणजे हे भविष्यकाळ झाला ना बरोबर आहे. त्याचा. हा, म्हणजे मग ते क्रीडिश्यामः त्याचं. हम म्हणजे वयम. हा, भी म्हणजे पण म्हणजे अपि. बरोबर आहे. वयमपि. वयम अपि क्रीडिष्यामः. बरोबर आहे. आता पण इथे खालती त्यांनी हा, वयमपि रमामहे, मग ते हे नाही ना झालं. ए वहे भविष्य काळात महे. नाही झालं ना. नाही, त्यांनी वर्तमान काळातलं करून दाखवलंय फक्त. जर का आत्मनेपदी वापरायचं असेल तर वर्तमान काळी कसं होईल? रम धातूचं आत्मनेपदी काळाचं भविष्य काळी जरा थोडस अवघड आहे, म्हणून तिथं दिलेलं नाहीये, बाकी काही नाही. ओके. म्हणून वर्तमान काळी असेल तर वयम अपि रमामहे, आम्ही सुद्धा खेळतो. ठीक आहे. हो. हा, आणि क्रीडिश्यामः का घेतलंय तर आपण मागच्याच परीक्षेला आपण क्रीडिश्यामः शिकलेलो होतो. हो. हा, म्हणून त्यांनी ते वापरून दाखवलं की जे आपल्याला जास्त माहिती आहे, जे अजूनपर्यंत झालेलं नाही. कारण की आता ह्या धड्यामध्ये आपण फक्त आत्मनेपदी क्रियापदांची वर्तमानकाळी रूप बघतोय, प्रेझेंट टेन्स बघतोय, नाही का आपण आत्मनेपदीचा. बरोबर. हा, अजून फ्युचर टेन्स आपण नाही बघत, म्हणून घेतलेलं आहे. त्यांच्यानंतर सुकेशाताई आल्यात का आज? मोहिनीताई? हो सर. हा, घ्या ना, घ्या. हम धन प्राप्त करते है म्हणजे आपण धन धन किंवा म्हणजे काय म्हणतात, धनला धन म्हणा, धन धन प्राप्त करतो. प्राप्त करतो. हम्म, करते है म्हणजे मला वाटतं भविष्यकाळ आहे. नाही, हम प्राप्त करेंगे म्हणलं का? नाही. हा, बरोबर आहे. करते है म्हणजे वर्तमान काळाचं. बरोबर आहे. हा, हम म्हणजे काय? हम म्हणजे आपण. आपण साठी मी साठी काय आहे त्याचं बहुवचन. वयम. बरोबर आहे. चला, एक शब्द आपल्याला कळला.
वयम प्राप्त करणे याला आपण काय शिकलो होतो? लभ धातू शिकलो होतो. हो. हा, मग त्याचं तर त्याचं आत्मनेपदी रूप कसं होईल वयमसाठी? म्हणजे लब लभ लभे हा, लभावहे लभामहे महे. लभामहे. चला, म्हणजे वयम लभामहे. हा, वयम हा, धनम लभामहे. बरोबर आहे. आणि धनम का झालं बरं? धनच हा धनम धनम हा, कारण की ते कर्म आहे. कर्म आहे. म्हणजे कर्म म्हणजे कुठल्या विभक्तीत जायला पाहिजे? ते सकर्म द्वितीय. नाही, द्वितीय. बरोबर आहे, सकर्मक आहे, द्वितीय. हा, बरोबर. द्वितीय हो. कोण कर्म म्हणजे प्राप्त द्वितीय. करतो? आपण प्राप्त करतो. आपण काय प्राप्त प्राप्त करतो? धन धन प्राप्त करतो. कायचं उत्तर आलं क्रियापदाला आलं. विचारल्यानंतर की ते कर्म समजायचं. या हो हो सर. बरोबर. मग आणि ते वेगवेगळी हा, आली. हा, जसं म्हणून रामचं रामम होईल द्वितीयामध्ये, तसं इथे धनचं धनम होईल. हा, थोडीशी जरा अनॉलॉजी तुमची चुकली, कारण हम्म. की धनम हा नपुसकलिंगी शब्द आहे. त्यामुळे फलम फले फलानी, फलम फले फलानी द्वितीया. हा वनम वने वनानी प्रथमा, वनम वने वनानी द्वितीया. त्यामुळे रामम वनम, ओके. राम तर ते हा पुल्लिंगी होता, पण वनम हा नपुसकलिंगी शब्द आहे. धनम नपुसकलिंगी आहे, म्हणजे नपुसलिंग तो राईट. वनम प्रमाणे चालला पाहिजे. वनम प्रमाणे चालेल. हो, हे हा, नपुसलिंगी आहे. हे मला लक्षात नाही आलं की ते नपुसलिंगी असं धन आणि ही हे बघा सगळी. ताई, आपली सुरुवातीला आपली चुका होतात, कारण की मराठीमध्ये कित्येक शब्द आपण जे पुल्लिंगी आहेत ते इतर भाषांमध्ये स्त्रीलिंगी किंवा नपुसकलिंगी असतात. नपुसलिंगी असतं तर बरोबर आहे त्यामुळे सर. ही चूक झाली तरी चिंता करायची नाही. हो सर, सध्या मी जोडण्याचं एटलीस्ट मला ते बनवता येतं का याकडेच लक्ष देते आहे. म्हणजे मला अजून हा, नपुसलिंगी पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी समजायला लागलंय. नपुसलिंगी लक्षात येत नाही की लगेच हा नपुसलिंगी मध्ये आहे. नाही, तुम्ही एक काम करा ना मोहिनीताई, की तुम्हाला मराठीमध्ये तो शब्द ज्या लिंगात आहे ना त्या शब्दाला आपण समजून चालून पुढे करायला लागायचं. हो पुढे जसजसे काही महिने आणि वर्ष जातील तसं तुम्हाला कळणारच आहे. हो सर, पण बऱ्यापैकी या क्लासेसमुळे आपल्याला म्हणजे ते कळायला लागलं. आता मला ते समजा ते वाक्य किंवा ते शब्द आपल्या स्तोत्रांमध्ये वगैरे जरी आलं तरी कळतं की हा हे इथे सप्तमी यूज केलंय किंवा हे इथे आपला हा, हेच आता शब्द तुमच्याशी बोलायला लागतात हळूहळू. हा म्हणजे निदान आपल्याला हळूहळू व्याकरण कळायला लागतं. कदाचित शब्दाचा अर्थ माहिती नसेल, कारण की स्तोत्रच एवढी अवघड असतात कित्येक वेळेला की आपल्याला त्यांचे अर्थही माहिती नसतात, कारण की शब्दही माहिती नसतात. पण रामात असा काही कुठला शब्द आला की समजायचं हा काहीतरी पंचमी वाला काहीतरी हा शब्द आहे. हो सर, आता ते म्हणजे डोकंच तशा याच्याने वायरिंग व्हायला लागले की आपल्याला कळतं की नाही हा यामध्ये कुठले तरी सप्तमी आहे किंवा इथे प्रथमा यूज केलेली आहे ते समजायला लागले थोडंफार. बस एवढं जरी लक्षात आलं ना तरी हळूहळू आपल्याला शब्द जेव्हा संपत्ती वाढत जाते ना त्यावेळेला हळूहळू आपल्याला त्या श्लोकाचा पूर्ण अर्थच कळायला लागतो. होय सर. म्हणजे तुम्हाला जर काही हळूहळू अशा विभक्त्या दिसायला लागल्या असतील ना तर ही उत्तम प्रगतीचं लक्षण आहे हे. चालेल, आपण पुढे जायचं का? ठीक आहे. मोहिनीताईंनंतर छायाताई, पहिलं वाक्य वाचता. हो सर. वाचा. संस्कृत भाषा या अनुवाद अनुवाद. सूर्य हो विसर्ग इथे अनुवाद हो. हा सूर्य आकाश में चमकता है. हा, सूर्य आकाशात चमकतो. हाँ, रवि रवि रविः रवीही. रविः आकाशे भासते. बरोबर. भास म्हणजे
चमकणे असं आपण क्रियापद चमकणे. बघितलं होतं. त्यामुळे त्याचं फक्त आपण प्रथम पुरुष एकवचन केलं म्हणून भासते झालं. आकाशे हो. म्हणजे आपण स्थानदर्शक आहे म्हणून आकाश या शब्दाची सप्तमी केली म्हणून ते आकाशे झालं. आणि चमकण्याची क्रिया कोणी केली? सूर्याने केली. सूर्य. म्हणजे तो वाक्यातला कर्ता आहे. म्हणजे कर्ता कायम वाक्यामध्ये प्रथम येत असतो. हो. म्हणून रवीही प्रथमा एकवचन कारण की तो कर्ता आहे. वाक्यातला कर्ता हा कायम प्रथमेत जातो एक्सेप्ट आपण धातू साधित जेव्हा करत होतो त्यावेळेला जरा त्याची रचना वेगळी होते. हा. ठीक आहे, चालेल. आपण हो. पुढे जाऊयात. लताताई. हो, वह संस्कृत भाषा में बोलता है. वह म्हणजे तो. हा सह संस्कृत भाषामध्ये म्हणजे पंचमी का? नाही, आता भाषायाम. आता एक मिनिट ताई. पंचमीचे काय आहेत? ऊन हुन पासून. ऊन भाषामध्ये ऊन हा. होणे. मग भाषामधून आहे का? नाही, नाही, भाषेतून. भाषेत. हा, मग सप्तमी. कुठल्या भाषेत. त इया बरोबर. या. त इ आ त इ आ. हे सप्तमीचे प्रत्यय किंवा वर म्हणजे किंवा ते मध्ये स्थानदर्शक. वृक्षावर. हा, स्थानदर्शक बरोबर आहे. म्हणजे संस्कृत भाषा ही दाखवतात म्हणजे यात बोलतो तो. हा, मराठी भाषायाम. बरोबर आहे. संस्कृत भाषायाम. तर हे भाष्य ते म्हणजे आत्मनेपदी भाष हे क्रियापद वापरलंय. आत्मनेपदी भाष्य. तर ते जसं येते चालतं तसं नाही, येते नाही. बघा कसं चालेल. येत. नाही, भाष हेच वापरून दाखवा बघू मला. चला. भाष्य ते. नाही, आपण ते. अच्छा, तुम्ही पहिल्यांदा प्रथम पुरुष घेताय का? ठीक आहे, घ्या. नाही, भाष्यते. आपला भाष्यते. भाष्यते. भाष्यते ते. भाष्यते. 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 आणि भाष्यते येते. नाही ताई. भाष्यते. हा, भाष्यते. भाष्यते. भाषन्ते. भाषन्ते. हा, हे प्रथम पुरुष झाला. आता मध्यम पुरुषाकडे वळा. मग मध्यम पुरुष. भाष्य से. हा, भाष्य से. भाष्य थे का? भाष्य से. भाष्ये थे. एक मात्रा. भाष्ये थे. भाष्यद्वे. भाष्यद्वे. मध्यम पुरुष. हा, आणि आता मग भाषे. पण हा प्रथम पुरुषच आहे ना. हा स म्हणजे नाही, आता उत्तम पुरुष. आता भाषे, भाषा, वहे, भाषा, महे. भाषे, भाषा, वहे, भाषा, महे. तुम्ही आज सुरुवात प्रथम पासून केलीत ना ताई? हो, पण मग सहला प्रथमच वापरायचा ना. नाही, इथे वाक्य सोडा. मी तुम्हाला आता फक्त भाष्य क्रियापद चालवायला सांगतोय ना ताई. हा, बर. हा, मग ते उत्तम पुरुष झाला. करेक्ट. आता परत एकदा पूर्ण म्हणून दाखवा मला. भाष्यते. भाष्यते. हा, भाष्यन्ते. नाही, हा, भाषन्ते बरोबर. नंतर भाष्यसे. नाही, बरोबर आहे. भाष्यसे. नंतर भाष्येथे. भाष्येथे. आणि भाष्यद्वे. भाष्यद्वे. हा, तर भाष्ये. भाषावह. आणि भाषावह आहे का? वहे. नाही, भाषावहे. आणि भाषामहे. चला परत म्हणा.
भाष्यते, भाष्यात, भाष्यते आणि भाष्यन्ते. हम्म. भाष्य भाष्यथे भाष्येथे भाष्येथे आणि पै प- पै भाष्यद्वे. ताई मध्यम भाष्य पुरुषाचं एक वचन काय केलं तुम्ही? भाष्यसे हा. आणि भाष्येथे हम्म. आणि भाष्यद्वे. हम्म. भाष्ये हम्म. भाषावहे हम्म. आणि भाषामहे. चालेल. आता पुढे कोण आहेत? अपर्णा ताई आहेत. तर ही वाक्य आपण केली ना आत्ताच सगळी, वाक्य राहिलं व कुठली? संस्कृत भाषा बोलता ही है. आता जी आपण वाचतोय ती अं, सगळी आधी केली ना. हा, ती आधी केली होती, पण खरं काय जमायला पाहिजे होतं की तुम्हाला फक्त आपण मराठी नाही, ही वाक्य. आपण आता बोलतो ते आत्मनेपदी आहेत ना. नाही, आत्मनेपदी बरोबर आहे, आपण ते म्हणतायत ते, पण माझ्या मते हिंदीमध्ये दिलेलं असताना आपण संस्कृत मध्ये करतोय ना. नाही, खरं तुमचं म्हणणं बरोबर नाही आहे. नाही, ही सगळी आपण हे परत केली आहेत रिपीट झालंय, वाक्य, मग आत्ताच हे केले. झालंय म्हणजे याची स्लाइड काही गरज रिपीट आहे नाहीये. बहुतेक. हा. याची गरज नाही ह्या मग. कारण आधीच्या आत्ताच त्यांनी केलं ना, ह्याच्यामध्ये हम धन प्राप्त एक काम करते कराल का? वयम धनम लभामहे. तुम्ही भाग 2 मधला तिसरा धडा आहे, जरा मराठीमध्ये बघता का काय? भाग 2 PDF. नाही, PDF. आधीच्या स्लाइड मध्ये ह्याचं ह्याचं फक्त स्पष्टीकरण सगळं दिलं होतं विश्लेषण होतं हा, आणि हे विश्लेषण. बहुतेक संकलित दिलंय त्यांनी की डायरेक्ट हा, नाही, हे बघा, उत्तर. स्पष्टीकरण दिलंय हे तुम्हाला जास्त तुमच्या सरावासाठी म्हणून दिलंय, माहितीसाठी. खरं द्यायची गरज नाही. नाही म्हणजे त्याच परत एकदा त्यांनी ही स्लाइड रिपीट केली. वाक्य आपण आता सगळी ही केली कारण. हो ताई, मी काय म्हणतोय की मराठीमध्ये हा, नक्की त्यांनी काही वेगळं दिलंय का पुस्तकात? नाही, मराठी पुस्तकात काही नाहीये वेगळं. 10 वाक्य आहेत आणि आणि तीच तिथं आहेत धडा ही आपण संपतोय. जी म्हणतो. हो, धडा संपतोय, चौथा पाठ सुरू होतोय. हा, म्हणजे बघायला गेलं तर हे जे ही जी स्लाइड आहे 38वी, ही खरी हो नकोच आहे. हो, नाही असली तरी म्हणजे ते नाही, रिपीट आहे, काय म्हणजे ते उपयोग आहे? काहीच पूर्ण. उपयोग नाही. जर का ही बाकी सगळ्या स्लाइड्स आहेत ज्याच्यामध्ये सर्व तुम्ही डायरेक्ट. स्पष्टीकरण आहेत, तर ही रिडंडंट आहे ना ती. हो, इट्स ऑफ नो यूज. ठीक आहे, मी काढून टाकेन मग ती, कारण की खरंच बरोबर आहे ते. परत परत काय देण्यात अर्थ आहे? आपण आता पुढची कुठली घ्यायची आहे? आता आज आपला तिसरा धडा संपतोय, आपण चौथ्याला सुरुवात करतोय. ठीक आहे, लिहून ठेवतो. आज आपण तिसरा संपवला, तिसरा संपला आणि चौथा सुरू. ठीक आहे, ओके, चालेल. चतुर्थ पाठ कोण करत होतं शेवट? मी करत होते सर, लता कुलकर्णी. लताताई. टर्न. हा, पण लताताई तुमचं झालं होतं हो हो आणि झालं. आपण पुढच्या ह्याच्यात गेलो तेव्हा आपण त्यांनी आपल्याला निदर्शनास आणून दिलं की हो, ती स्लाइड नको आहे खरी. डबल त्यामुळे नाही. आहे आपण त्यांचीच पाळी आहे आता. हो हो, हा, करा आपण ते. एक मिनिट, मी मागे घेतो जरा हे तुम्हाला. हा, घ्या. आकारांती आत्मनेपदीच आहेत. क्रियापदानी आत्मनेपदी कर्तरी लटकार, लटलकार, कारः. रुलुटकार. ल पण परत म्हणायचं ना. वृश्चिक मधला वृ कसा काढतो आपण? हा, तसा लच्या खाली वाटी आहे, म्हणजे रुलुटकार. लुटकार, कारः. लूट लकार. आता तुम्ही लक्ष देऊ नका, लूट लकारच्या ऐवजी हो, कर्तरी भविष्यकाळ लक्षात ठेवा. अच्छा. हा हा, हा, कारण की बघा ना, भाषी श वगैरे आहे ना, श आलेला आहे. हो हो हो, बस आपण भविष्यकाळ. डोकं न वापरता एकदम भविष्यकाळ असं डोक्यात घ्यायचं एकदम. हम्म. ठीक आहे. चालेल, वाचते पहिला. हो. हा,
भाष बोलणे, भाषिष्यते, अं, मी असं उलट वाचते म्हणजे हो हो, तुम्ही भाषिष्ये जसं पाठ करतात लहानपणापासून तुम्ही केलं असेल आधी, तर तसं घ्या. हा हा मी उत्तम पुरुष पासून असं करते म्हणजे या क्रमाच्या उलट करते. हो हो भाषिष्ये भाषिष्या हा भाषिष्ये भाषिष्यावहे भाषिष्यामहे भाषिष्यसे भाषिष्येथे भाषिष्यद्वे भाषिष्यते भाषिष्येते भाषिष्यन्ते. हा, चालेल. पर्णताईंचं झालं. आता पुढे कोण आहेत? माधवीताई तर नाहीयेत, निशिगंधाताई पण नाहीयेत, आहे मी सीमाताई. आहे. कोण माधवीताई आहात? हो आले. अच्छा, तुम्ही थोडस उशीर आलात का ताई? हा, एक दोन दोन मिनिटं म्हणजे सुरू झालं होतं, मी आले. बर बर बर, हरकत नाही हरकत नाही. एकच मिनिट, मी जरा हा. माधवीताई करा. सॉरी. हो. यत म्हणजे प्रयत्न करणे. मी पण उत्तम मध्यम प्रथम असंच करते. यतिष्ये यतिष्यावहे यतिष्यामहे उत्तम पुरुष. यतिष्यसे यतिष्येथे यतिष्यध्वे मध्यम पुरुष. आणि यतिष्यते यतिष्येते यतिष्यन्ते प्रथम पुरुष. छान. प्रयत्न यत पासूनच प्रयत्न पुढे झालेला आहे. म्हणजे विशेष कष्ट घेणे, विशेष प्रयत्न म्हणजे प्रयत्न खरं. हो. ठीक आहे. प्र हा उपसर्ग लागलेला आहे. पुढे कोण आहेत आता? माधवीताई दळवी. कोणाला काही अजून आहेत का शंका या दोन क्रियापदांबद्दल? तर आत्मनेपदी. हे कर्तरी लट लकार म्हणजे काय भविष्य आता लक्ष काळासारखं आहे का आता पूर्ण सर? आता लक्ष देऊ नका त्याच्याकडे. आता फक्त ओके आत्मनेपदी भविष्य काळ एवढंच बघा तुम्ही. ओके, ठीक आहे. आता हे झालंय कसं, हे ज्यांनी केलेलं आहे ना स्लाइड्स, त्यांची कोविड होऊन अनेक वर्ष झालेली आहेत. 2 वर्ष झाली आहेत त्यांना. आणि त्यांनी या स्लाइड बनवलेल्या आहेत, त्यामुळे त्यांना करताना हे कर्तरी लुट लकार आहे हे माहिती होतं. पण त्यांना हे माहिती नाही की कर्तरी लुट लकार हा प्रकार तुम्ही अजून शिकलेला नाही आहात. तुम्हाला आत्ता तरी ह्या तुमच्या लेवलला हे फक्त आत्मनेपदी भविष्य काळ आहे एवढं कळलं ना तरी खूप झालं. ठीक आहे. ठीक आहे सर. हा, आता आपण लक्षात असंच ठेवायचंय की हे भविष्यकाळी रूप आहे आणि हे क्रियापद आत्मनेपदी सारखं चालतंय. चालेल. कोण करणार होतं? माधवीताई दळवी नंतर विद्याताई तेंडोल. वद नमस्कार करणे. हम्म. उदिष्ये वंदिष्यावहे वंदिष्यामहे हम्म. वंदिष्यसे वंदिष्येथे वंदिष्यद्वे वंदिष्यते वंदिष्येते वंदिष्यन्ते. छान. विद्याताई नंतर आता कोण आहेत? एकदम रुपालीजी आहेत. सर मी आली आहे बरं का जरा. तुम्ही मगाशी म्हणजे म्यूट वर होतात का ताई? हो, म्यूटवर होते आणि ते अनम्यूट होतच नव्हतं किती वेळ. ओ बर बर, ठीक आहे. मग एक काम करा ना ताई, तुम्ही घ्या ना. हो, घेते ना. भाषिष्ये भाषिष्यावहे भाषिष्यामहे उत्तम पुरुष. भाषिष्यसे भाषिष्येथे भाषिष्यद्वे मध्यम पुरुष. भाषिष्यते भाषिष्येते भाषिष्यन्ते प्रथम पुरुष. छान छान.
खरंच छान घेतलं आणि श चा उच्चार तर खूपच स्पष्ट केलात. सगळ्यांना लक्षात आलं का ताईंनी श कशा प्रकारे म्हणल्या? नुसत्या श नाही म्हणल्या, त्या श म्हणल्या. श म्हणजे श म्हणत असताना असं थोडं घशातनं काढायचा. श आणि तोंडातनं वाफ बाहेर आली पाहिजे, हवा बाहेर आली पाहिजे. श विशेष. चालेल. आपण होतो खरं रुपाली ताईंकडे जाणार आहोत. हं. मराठी अनुवाद. हा, तर आता एक काम करा ताई, तुम्ही पहिल्यांदा वरचं न बघता इथलं हे वाक्य बघा. हे बघा, मी आता हायलाइट हां. जे करतोय ना इथे. हो हो, आलं लक्षात. वयमपि यतिष्यामहे कीर्तिलाभाय. म्हणजे वयम अपि यतिष्यामहे कीर्तिलाभाय. वयमपि म्हणजे आम्ही सुद्धा, कीर्तिलाभाय म्हणजे कीर्ती मिळवण्यासाठी, यतिष्यामहे म्हणजे प्रयत्न करू. म्हणून तो भविष्यकाळ वयम असल्यामुळे बहुवचन झालं, तर म्हणून ते यतिष्यामहे बहुवचनातलं भविष्यकाळ आलं. भविष्य बरोबर आहे. प्रयत्न कर. प्रयत्न करू ना, कारण की प्रयत्न यतिष्यामहे आहे करू. ना, हां. फ्युचर टेन्स आहे ना ताई. यतिष्यामहे. तर जरा एक अर्ध मिनिट आधी ह्याच्या अलीकडली स्लाइड दाखवता का? हो. एकच अर्ध मिनिट. हा, झालं झालं सर, झालं झालं. बंद होतं का शेवटचं ते मला बघायचं होतं. हा, धन्यवाद. बरं, ठीक आहे. ओके. हा, वयमपि यतिष्यामहे कीर्तिलाभाय. आता कीर्तिलाभाय. कीर्तिलाभायाच्या ऐवजी अजून एखादं तुम्हाला आठवतंय का? आपण माझ्या मते मागच्याच परीक्षेत तुम्ही शिकला होता. कीर्तिलाभाय च्या ऐवजी प्रसिद्धी मिळवण्यासाठी. प्राप्त की प्रशंसेसाठी पण नाही ते नाही, वेगळं. काही काही बदलायचं नाहीये. तसाच अगदी सारखाच शब्द आहे. कीर्तीपासूनच बनवायचा आहे आपल्याला आणि लाभ या शब्दाचाच वापर करायचा आहे. लाभश्यामी, कीर्ती लाभश्यामी का? नाही नाही ताई, यतिष्यामहे क्रियापद एकदा झालं ना, मग आता परत लाभार्थम. हा, बरोबर. म्हणजे कोणी ओळखलं? भ्रमणार्थम, हा, कोणी भोजनार्थम कोणी सारखं कोणी ओळखलं? लाभार्थम. कोणी ओळखलं? मी अपर्णा. हा, अपर्णा सुंदर, ताई छान, नेहमी छान उत्तर देतात. बरोबर. कीर्ती लाभार्थम, मला ही अपेक्षा होती, कारण की कीर्ती वापरलाय, लाभ ही माहितीये आणि मी तुम्हाला आता म्हणलं की दोन्ही शब्द तर वापरायचे आहेत आपल्याला. भ्रमणार्थम, लाभार्थम, भोजनार्थम. भोजनार्थम. अरे बापरे, भोजनार्थम तर आपण सगळे जगतोय. बरोबर. तर एक म्हणजे मला माहित नाही पुढची स्लाइड कुठली आहे, पण पुस्तकात एक पहिलं वाक्य आहे, हे दुसरं वाक्य आहे. ते यतिष्यन्ते धन प्राप्त्यर्थम असं पहिलं वाक्य. बर, म्हणजे ते गाळलं गेलंय का थोडक्यात? गाळलं गेलंय की मला पुढच्या स्लाइड मध्ये चुकून टाकलं असेल तर माहिती नाही, म्हणून मी जस्ट सांगून ठेवलं. ते एक वाक्य आहे. वयमपि यतिष्यामहे कीर्तिलाभाय. हे दुसरं वाक्य हे आहे दुसरं पाठात. आहे आणि ते नाही, हे बघा यतिष्यन्ते आता माझ्या धनलाभार्थम. लक्षात आलं, हे 3 वेळेला स्लाइड झालेली आहे बघा. बघा, वयमपि यतिष्यामहे, परत एकदा वयमपि यतिष्यामहे, काहीतरी ते चुकलेलं आहे. तिसरं एक आता आलेली ती स्लाइड आहे. नाहीये जस्ट ताई. बघितली. धन ते प्राप्त्यर्थम शेवट हे बघा. यतिष्यन्ते धन प्राप्त्यर्थम. हा, हेच पहिलं वाक्य आहे. हे पहिलं आहे ना? नाही, हा, त्यांनी ते पण खाली पहिलंच दिलं. खाली एकाने लिहिलं एकाने वाक्य. फक्त बोला, एकाने कोणीतरी बोला. कोण बोलतंय? हे दुसरं वाक्य पुस्तकात, हे दुसरं वाक्य आहे. बर, पुस्तकात पहिलं वाक्य हे आहे का? सर एक मिनिट. ते यतिष्यन्ते धन प्राप्त्यर्थम या साईडच्या सगळ्यात खाली आहे बघा लिहिलेलं. आता तुम्ही स्लाइड दाखवताय त्याच्या
हे हा त्याच स्लाइडवर खाली आहे, त्याच इथं स्लाइडवर खाली 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 हा लिहिलेलं आहे ते यतिष्यन्ते धनप्राप्त्यर्थम. ते हा पहिलं आहे. म्हणजे ते खरं इथे इंडेक्सिंग चुकलेलं आहे हा थोडक्यात. हो इंडेक्सिंग म्हणजे तेवढं एक पहिलं वाक्य त्यांनी चुकीचं लिहिलं. या स्लाइड म्हणजे मध्ये तसं झालंय. म्हणजे ठीक आहे, म्हणजे थोडक्यात एक मिनिट मला करू दे तिथेच. वयमपि यतिष्यामि. हम्म. आता बरोबर झालं कारण की हो. ते हो यतिष्यन्ते. हम्म. ठीक आहे. आणि मग आता ही स्लाइड 4 नंबर एकदा मला बघू देत. वयमपि हे पहिलं. हा आणि इथे खरं मग हे दुसरं नाही, हे पहिलं पाहिजे ना मग, किंवा हे दुसरं आहे का इंडेक्स पुस्तकात? हे दुसरं आहे. हे दुसरं आहे. कारण ते प्रयत्न करतात आम्ही सुद्धा प्रयत्न करू असं आहे. ठीक आहे. म्हणजे हे खरं नंबर 1 आहे आणि ते नंबर 2 आहे. नाही ऍक्च्युली ती नाही, स्लाइड उलट. परत उलट आली आहे पुढे, त्यामुळे ही रिडंडंट आहे स्लाइड ही जी आहे ती. कारण वयमपि यतिष्यामये. हो बरोबर आहे, ही नकोच आहे, 3 नंबर हा नको आहे. ती स्लाइड नंबर आता ते यतिष्यन्ते 1 आणि ही 2 हा वयमपि. ते यतिष्यन्ते वयमपि क अन्नार्थ अन्नार्थम. ठीक आहे, हम्म आता बरोबर आहे. हम्म ओके ठीक आहे. आपलं आता कुठलं दुसरं चाललं होतं ना वाक्य? हे नाही, केलं आपण पहिलं करायचं राहिलं. पहिलं करायचं राहिलं कारण की ते आपला घोळ होता. आता हे कोण घेत आहे? हा मी आहे मला वाटतं. हा मग घ्या ताई. ते यतिष्यन्ते धनप्राप्त्यर्थम. हम्म, ते म्हणजे ते हम्म. प्रथम सहा पुरुष तवते. बहुवचन. धनप्राप्ती करण्यासाठी धनप्राप्त्यर्थम प्रयत्न करतील. करतील. यतिष्यन्ते बरोबर. भूतकाळ मग आपलं भविष्यकाळ भविष्यकाळ. कारण की शिव आलेला आहे. हो. पुढचं हे झालेलं आहे आता, म्हणजे पण तरी आता ते तुमच्या झालंय. नंतर ज्यांचं आहे त्यांनी घेऊ देत. कोण आहेत आता तुमच्या नंतर? मोहिनी ताई का? प्रयत्न करतील का प्रयत्न करू? करतील हा देखील हे होईल ना? चालेल ना? हो. नाही, आधीच्या ह्याच्यामध्ये प्रयत्न करतील होतं कारण ते हा होतं ना, ते आहे थर्ड ना, पर्सन ते प्रयत्न म्हणून करतील आणि हा आम्ही प्रयत्न करू. आम्ही बरोबर आहे. प्रयत्न हा करू. कळलं कळलं कळलं. हा कोण होतं आता? विशाखा ताई नंतर सुकेशा ताई नाहीच आहेत नाही का? मोहिनी ताई. तर हेच का हा ते वयमपि? झालेलं आहे, त्यामुळे मी पुढच्या ह्याच्यावर जातो. हो. कः अन्नार्थम यतिष्यते. का कह म्हणजे कोण कोण, अन्नासाठी कोण प्रयत्न करेल करेल भविष्य काळात? भविष्यकाळ. बरोबर आहे. हो. आणि कह हे पुल्लिंगी सर्वनाम आहे. हा कह म्हणजे कोण. कहा कहू के, हो की नाही? हो सर. हा ठीक आहे. आणि अन्नार्थम तर आपल्याला माहिती आहे, अन्नासाठी. 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 पुढे मोहिनी ताई नंतर हा छायाताई वाचता का? हो सर. हा करा. सर्वे जनाः धनं जनाः. सर्व जनाः सर्वे. धनं ताई सावकाश घ्या. सर्वे जनाः. सर्वे जनाः धनं प्राप्तुं हा यतिष्यन्ते. यतिष्यन्ते.